कुंभ राशी 15 ते 21 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात भद्रा राजयोग तयार होत आहे, जो खूप प्रभावशाली मानला जातो। अशा परिस्थितीत कुंभ राशीसाठी हा काळ उत्तम राहणार आहे। त्यांना व्यवसायात भरपूर कमाई होईल आणि नफा मिळवण्यासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होईल। व्यवसायात दुहेरी प्रगती होईल आणि प्रकल्प यशाच्या मार्गावर पुढे जातील। संपत्तीत सतत वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि प्रेमजीवन रोमॅन्टिक असेल। चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे। कुंभ राशी या आठवड्यात व्यवसायात गुंतवणूक करून तुम्हाला शुभ परिणाम मिळतील आणि आर्थिक बाबतीतही हा आठवडा उत्तम राहील। संपत्ती वाढीची शुभ शक्यता निर्माण होत राहील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील। गुंतवणुकीतून आर्थिक लाभाची परिस्थिती देखील मजबूत होईल। कामाच्या ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुधारेल आणि तुमचे सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण होताना दिसतात। परंतु यावेळी कामाच्या संदर्भात प्रवासातून अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता कमी आहे। अशा परिस्थितीत ते पुढे ढकलणे तुमच्यासाठी चांगले राहील। कोणत्याही प्रवासादरम्यान तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते। आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही कुटुंबातील काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। कुंभ राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जीवनात नातेसंबंध, आर्थिक आणि वैयक्तिक वाढीमध्ये बदल दिसून येतील। 15 ते 16 सप्टेंबर रोजी मिथुन राशीतील चंद्रदेव सर्जनशीलता आणि प्रेमकहाणी वाढवेल, तर 17 ते 18 सप्टेंबर रोजी कर्क राशीतील चंद्रदेव आरोग्य आणि कामावर लक्ष केंद्रित करेल। 19 ते 20 सप्टेंबर रोजी सिंह राशीतील चंद्र देव भागीदारी आणि सहकार्यावर मुख्य भर देईल। 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीतील चंद्रदेव बदल आणि आर्थिक बाबींवर भर देईल। कुंभ राशीतील राहू तुमच्या महत्त्वाकांक्षा बळकट करेल, तर मीन राशीतील प्रतिगामी शनी तुम्हाला संसाधनांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करायला शिकवेल। कुंभ राशी या आठवड्यात ऊर्जा आणि भावनांमध्ये बदल होतील। सिंह राशीतील शुक्र नात्यात उबदारपण आणेल, तुळ राशीतील मंगळ महत्त्वाकांक्षी प्रयत्नांना प्रोत्साहन देईल आणि कन्या राशीतील बुध आर्थिक नियोजनात मदत करेल। मिथुन राशीतील गुरु सर्जनशीलता आणि ज्ञानवाढीच्या संधी वाढवेल, तर मीन राशीतील वक्री शनी तुम्हाला खर्च आणि प्राधान्यक्रमांचा आढावा घेण्यास भाग पाडेल। चंद्राचे आठवडाभर चालणारे भ्रमण तुमच्या भावनिक आणि व्यावहारिक निर्णयांना मार्गदर्शन करेल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीने भरलेला असेल। 15 ते 16 सप्टेंबर रोजी मिथुन राशीतील चंद्रदेव सर्जनशीलता वाढवेल, कला, माध्यम आणि साहित्य यश देईल आणि साहित्यात यश देईल। 17 ते 18 सप्टेंबर रोजी कर्क राशीतील चंद्रदेव शिस्त निर्माण करेल, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे लक्ष विचलित होऊ शकते। 19 ते 20 सप्टेंबर रोजी सिंह राशीतील चंद्रदेव गट अभ्यास आणि टीमवर्कला फायदेशीर ठरेल, विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या तयारीत। ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात तुमच्यासाठी नवीन संधी येतील। कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना यशस्वी होतील। आर्थिक स्थिती मजबूत असेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मकता राहील। विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतील, प्रवासाची शक्यता आहे। आरोग्य चांगले राहील, परंतु कामाचा जास्त ताण टाळा। कुंभ राशीचे लोक हे स्वतंत्र विचार करणारे, मानवतावादी आणि प्रगतिशील असतात। ते समाजाच्या कल्याणासाठी विचार करतात आणि त्यांच्याकडे मूळ विचार असतात। त्यांची कमजोरी अशी आहे की कधीकधी ते हट्टी आणि असामाजिक दिसू शकतात। शनी हा काम आणि शिस्तीचा ग्रह आहे। कुंभ राशीतील शनी तुम्हाला मानवतावादी आणि वैज्ञानिक दृष्टी देतो। हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य असेल। जर तुम्ही शहाणपणाने काम केले तर गोष्टी अनुकूल असतील। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुरुवात फायदेशीर ठरेल। आठवड्याच्या मध्यभागी घाई करू नका, कोणतेही काम हलके घेऊ नका। उत्तरार्धात उत्साहात निर्णय घेणे हानिकारक ठरेल। नोकरी करणाऱ्यांना काळजीपूर्वक काम करावे लागेल। या आठवड्यात दररोज शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि रुद्राक्षाच्या माळेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। ग्रहमंत्र पाहता ओम प्रीम प्रीम प्रमोह सह सन्नेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा। एकंदरीतच पाहता तुमच्या आत नवीन कल्पना आणि सर्जनशीलता या आठवड्यात निर्माण होईल। त्याचा वापर अर्थपूर्ण गोष्टीसाठी करा। नातेसंबंधांमध्ये खुल्या संवादामुळे विश्वास वाढेल। राजकारण किंवा कामाच्या ठिकाणी तणावापासून दूर राहा आणि तुमच्या दृष्टीवर लक्ष केंद्रित करा। या आठवड्याची सुरुवातच तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या आहेत आणि नवीन कल्पना आणि कृती योजना कशा पूर्ण करायच्या आहेत हे शिकवण्याने होईल। जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात रचना हवी असेल तर हा आठवडा तो शोधण्याचा आहे। तुमच्या नियोजनाचा वापर करा।
पुढे विचार करा आणि या ग्रहण काळात आवेगी बनू नका। तुमच्याकडे जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी धैर्य आणि मानसिक शक्ती आहे आणि गुरु तुम्हाला पुन्हा कसे जोडून घ्यायचे याची आठवण करून देईल। जेव्हा चंद्र बुधवार आणि गुरुवारी सिंह राशीत असतो तेव्हा तुम्हाला सशक्त वाटते, कारण ते तुमच्या नात्याचे घर प्रकाशित करते, ज्यामुळे तुम्हाला कामावरून किंवा तुमच्या व्यावसायिक भागीदारांकडून भरपूर पाठिंबा मिळतो। 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीतील अमावस्या सूर्यग्रहण तुमच्यासाठी प्रभावी वाटणार आहे, कारण त्यामुळे तुम्ही भूतकाळातील कोणत्याही ध्येयांवर पुन्हा विचार करू शकाल। ग्रहणाची ऊर्जा जसजशी बळकट होईल तसतसे तुम्हाला दिसेल की तुम्ही गेल्या वर्षात किती प्रगती केली आहे। शोध आणि नव उपक्रम हे वैश्विक ऊर्जा यश मिळवण्यासाठी एकरूप होत असल्याने सूर्य तुमच्या सर्जनशील दृष्टिकोनाला बळकटी देतो, अपारंपरिक मार्गांचा पाठलाग करण्यास प्रोत्साहन देतो। बुध अंतर्दृष्टी आणि संवादाला धारदार बनवत बौद्धिक प्रयत्नांना आलिंगन द्या। समान विचारसरणीच्या व्यक्तीसोबत सहयोग करा। टीमवर्क प्रगतीला उत्तेजन देऊ शकते। शुक्र सामूहिक अनुभवांच्या शक्तीवर प्रकाश टाकतो, सहानुभूतीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देतो, म्हणून प्रेमसंबंधित प्रयत्नांना फायदा होतो। शोधक कल्पनांमधून आर्थिक संधी निर्माण होतात, तार्किक दृष्टिकोनातून त्यांचे मूल्यांकन करा। व्यावसायिक प्रयत्नांमध्ये अनुकूल राहा, कारण अनपेक्षित बदल पुनर्निर्देशनाला कारणीभूत ठरू शकतात। कुंभ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल, शुभ क्रमांक 3 असेल, शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की कामातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल, नवीन गोष्टी शिकाल। एकंदरीत पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।